षटक क्रमांक पहिला गोलंदाज सज्ज होईल गोलंदाजी मार्कवर अहमद चारकोप टीमचा एक 12वा खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊ द्या. विवेक भंडारी प्लीज आपण एक 12th मॅन कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. नो एक्सक्यूज. रोहित नार्वेकर चतुरला आपण पाहतायत. आगाशी या ठिकाणी सुद्धा जान्हवी 11 बंदर पाखाडी संघ आपण पाहतायत पुढे येत असताना सामन्याला होते सुरुवात. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी मार्कवर येताना कृपया करून जे प्रेक्षक वर्ग बसलेले आहेत समोरच स्वराज्य मित्रमंडळ स्टँड च्या अगदी समोर आपण पाहतायत त्या प्रेक्षकांना विनंती करेन की भगवा जो पडदा आहे त्याच्या पाठीमागे आपण बसायचंय. जे प्रेक्षक वर्ग बसलेत त्यांना मी विनंती करेन प्लीज बसण्यासाठी आपल्याला खूप काही जागा आहे. तर थँक्यू व्हेरी मच. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल ह्या वेळेला आपण पाहतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. फार वेगाने आले होते. पहिलाच बॉल डॉटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतोय. याला मॅचचा हिरो मॅकमिलन गोविंदला आपण पाहतायत. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचलेली फलकावर 0. अहमद आपल्या गोलंदाजी मार्कवर. अहमद आपल्या गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक पहिला बॉल क्रमांक 2 घेऊन येईल. पॉवर प्लेचं बंधन आहे. आपण पाहतायत खासदार चषक 2025 ऑन साइडला काय फटका खेळलाय. ताकद नजाकत दर्शवत असताना सरळ चेंडूला फेकून दिलंय का आणि यस स्वतः त्या ठिकाणी फिल्डर आहे ते सुद्धा मान्य करतायत की षटकार आहे. रोहित नार्वेकरच्या बॅट मधून अर्थातच चतुरच्या बॅट मधून येतोय कणखर षटकार. 6 रन. चांगला फटका होता. रोहितची हीच खासियत राहिले. मैदान कोणतंही असो खेळपट्टी कोणतीही असो मातीची खेळपट्टी असो सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी असो रबर बॉल क्रिकेट असो परंतु रोहित नार्वेकर एक रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं गुजरातमध्ये जाऊन 6 बॉलवर 6 षटकार मारल्यानंतर सुद्धा त्यांचा संघ पराभूत झाल्यानंतर तो थोडासा निराश झाला होता. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग केला फोर्स केलाय चेंडूला सरळ निघून जाईल. आउटफील्ड थोडीशी यावेळेला स्लो पाहायला मिळते. आदरणीय सन्माननीय महेंद्रदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. हर्षद गोराटकर प्रदीपजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. कल्पेजी पाटील यांच्या समवेत त्यांचं या ठिकाणी अगदी थोड्याच वेळात आपण लगेच सत्कार करणार आहोत. स्वागत सन्मान. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते फलकावर 8 या धावसंख्येवर. पुन्हा एकदा रोहितचा हा अतिशय चांगला फटका आहे परंतु डिस्टन्स क्लिअर होणार नाहीये. चांगला झेल टिपला गेला त्या ठिकाणी आपण पाहत आहात. योगेशला आपण पाहत आहात गुड कॅच फलंदाज बाद. चतुरच्या खेळीला पूर्णविराम. परफेक्ट मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला नव्हता. उंची जास्तीत जास्त प्राप्त झाली होती आणि त्या कारणास्तव डिस्टन्स तेवढं मिळालं नाही बॉलला आणि योगेश त्या ठिकाणी पुढे सरसावत असताना एक लेफ्ट हँडर बॅटर म्हणून ज्याची ओळख सातत्याने पाहायला मिळते. कल्पेजी पाटील आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळतात. त्यांचा परिपूर्ण महेंद्रदादा पाटील यांना आपण पाहत आहेत. आज सुद्धा क्रिकेटवरचं प्रेम समाजसेवेचं
वसा आणि वारसा जपणारं असं व्यक्तिमत्व खारबाव गावातील अनमोल रत्न, नेहमीच पाठिंबा देणारं खारबाव टीमला असं अनमोल रत्न या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. पहिला धक्का चौथ्या बॉलवर 8 या धावसंख्येवर चतुरच्या स्वरूपात पाहायला मिळतो. योगीची आय कोऑर्डिनेशन जे आहे ते स्ट्रॉंग पाहायला मिळालं, कारण जेव्हा तुम्ही रात्रीच्या सत्रामध्ये खेळता, दिवसाच्या सत्रामध्ये खेळता, त्यावेळेला फार डिफिकल्ट असतं. डे अँड नाईट चा फॉर्मॅट. काही खेळाडू अनुभवी असतात, काही संघ खूप मोठ्या प्रमाणात नाईट स्पर्धा खेळतात, जसं आरसीसी पेठ. या आपण महेंद्र दादा पाटील यांचं यथोचित स्वागत सन्मान. कल्पेजी पाटील या स्पर्धेचे शिल्पकार आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया स्वागत सन्मान. आमचे कॅमेरामॅन यावेळेला हे क्षणचित्र फितीत करत असताना पाहायला मिळतील. मायची उद्या शॉल आणि त्याच पद्धतीने आपण पाहतायत या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह खासदार चषक 2025. त्यानंतर हर्षद गोराटकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. हर्षद गोराटकर यांचं सुद्धा यथोचित स्वागत सन्मान करूया. या पडामाईची उद्धार शॉल कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर आपण पाहतात आदरणीय सन्माननीय प्रदीपजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रदीपजी पाटील यांचे यथोचित स्वागत सन्मान या आपण करूया. ऑन साइडला खेळला गेला, मिस टायमिंग स्ट्रोक आहे का? फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत. योगेश पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना सेकंड विकेट डाऊन. आर के चारकोप टीमने ज्या पद्धतीने आपण पाहत आहेत चांगली सुरुवात केली होती चतुर्ने षटकाराने, परंतु कमबॅक जो केलाय अहमदने अप्रतिम. अहमद सुपर बॉलिंग. मोनी जितरे यांचं यथोचित स्वागत सन्मान करण्याकरिता मी विनंती करेन. या आपण स्वागत सन्मान करूया. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते मोनीजी तरे यांचं यथोचित स्वागत सन्मान करूया. अजूनही त्यांची खेळी आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. गोल्डन सिक्स कित्येक वेळा याच फलंदाजाने ठोकलेले आहेत. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करीत आहोत. त्यानंतर परागजी वतारे यांना मी विनंती करेन की प्लीज आपण व्यासपीठावर या. थँक्यू व्हेरी मच महेंद्र दादा पाटील, आपण आलात, मूल्य वेळ दिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक धन्यवाद आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 9 वर जाऊन पोहोचली गेली. 9 रन्स ऑन द बोर्ड लागत आहेत. काय बॉलिंग केली अहमदने, सुपर बॉलिंग. आक्रमकता दाखवली आपल्या गोलंदाजीवर. राजन 11 बोरिवली टीमचे कॅप्टन आणि रॉयल स्टनर मीरा रोड टीमचे कॅप्टन. आपण दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या. सामना क्रमांक 5 असेल, आपल्या भेटीला येईल. बॅटर मैदानाच्या आतमध्ये करणला आपण पाहतायत. करणने आगाशीमध्ये जबरदस्त धुमाकूळ घातला होता. वस्तू खेळाडू आपण पाहतायत. आदरणीय सन्माननीय पराग वतारी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. परी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर यांच्यासाठी आपण पाहतायत शूज या ठिकाणी सौजन्य केलेले आहेत या स्पर्धेला. खासदार चषक 2025 च्या माध्यमातून नो बॉल आणि नो बॉल वर सरळ चेंडू निघून जाईल. साईश स्पोर्ट्स स्टँड च्या दिशेने जात असताना आपण पाहतायत. खूपच हाईट होती या बॉलला, बिमर होता. आणि या आपण परागजी वतारी यांचं यथोचित स्वागत सन्मान परिस्पोर्टचे जे प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्याकडून बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर साठी आपण पाहतायत शूज सौजन्य केलेले आहेत. कल्पेजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. थँक्यू व्हेरी मच परागजी वतारी.
परिस्पोर्टचे प्रोप्रायटर आपला मनपूर्वक धन्यवाद आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 14 वर जाऊन पोहोचली गेली. फ्रीटचा बॉल गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्क वर मिस्टर विनोदला आपण पाहत आहात. फ्रीटचा बॉल होता परंतु व्यवस्थित खेळू शकले नाही. यस व्हाईट बॉलचा इशारा येत असताना परशुराम पाटील सरांकडून संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर 15. आतापर्यंत वाईट 1, नो बॉल 1, एक्स्ट्रा 2 धावा खर्च केले गेले. एका साईडला करणला आपण पाहताय तर एका साईडला आपण पाहू शकाल सौरभला पाहतोय. जी मार्किंग आहे ती कदाचित थोडीशी यावेळेला ब्राईटनेस करावी लागेल. या पहिल्या इनिंग नंतर आपण जरूर ती मार्किंग डार्कनेस करायची आहे. RK चारकोप सर बॅटचा उपयोग करत असताना सिंगल मधून डबल कन्वर्ट केले गेले. 2 धावा मिळतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 17 या धावसंख्येवर. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये प्रथम बॅटिंग करताना आपण पाहत आहेत RK चारकोप टीम आणि त्याच्या अगेन्स्ट आतापर्यंत साई 11 नवघर. बॉल पुन्हा एकदा विनोदचा थोडासा खराब परफॉर्मन्स. आतापर्यंत एक बॉल मध्ये जवळजवळ 9 रन्स खर्च केलेले आहेत. योगेश तेच सांगतायत की थोडस कूल माइंड ने तुला गोलंदाजी करायची आहे. शांत राहून गोलंदाजी करावी लागेल. तुमचा संयम खूप महत्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळामध्ये. म्हणतात ना पेशन्स इज अ की एलिमेंट ऑफ सक्सेस असं म्हटलं जातं. म्हणजेच संयम हा यशाचा मूलभूत घटक आहे. चांगला बॉल होता. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा वापर केला होता सौरभने. 10 नंबरची जर्सी परिधान करणारा. 1 रन मिळेल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते 19 या धावसंख्येवर. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या होतात. RK चारकोप टीम आतापर्यंत चांगल्या पद्धतीने खेळ करत असताना RK चारकोप अर्थातच बंदर पाखाडी ही टीम सातत्याने या परिसरामध्ये खेळताना पाहायला मिळते. ग्लेन वैतीने ज्या पद्धतीने आक्रमकता सिद्ध केली आगाशीच्या मैदानात आपण पाहताय हा संघ टॉप 3 मध्ये संघ जाऊन पोहोचला गेलाय. चांगला बॉल होता. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने चेंडू खाली राहिला होता. पण जेव्हा अंडर फ्लड स्लाइट मध्ये आपण स्पर्धा खेळत असतो मॅच खेळत असतो त्यावेळेला तुमचा आय कोऑर्डिनेशन खूप स्ट्रॉंग असावं लागतं आणि तेच करण ह्या वेळेला आपण पाहताय ऍक्सेप्ट करत असताना की थोडीफार कुठेतरी चुकी झाली. क्लोज कीपर आहेत. ऑन साइडला खेळला गेलाय. फटका तर छान आहे परंतु तेवढं एलिव्हेशन मिळालं नव्हतं. फिल्डर होते पुढे सरसावले गेले होते अहमद आणि इथून आपण पाहताय सचिन थोडेसे निराश होत असताना पाहायला मिळतात. विकेट किपरच्या भूमिकेत आहेत. अक्षयला आपण पाहतायत. अक्षय सोनीला आपण पाहू शकाल. आज मिस्टर राहुल शर्माला आपण पाहतायत. बियाला स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते. 20 रन झालेले आहेत. थोडस स्पीडअप करा जरा गेम. चांगला बॉल या वेळेला आपण पाहतायत. वळण घेणारा चेंडू विनोदकडे. हे कौशल्य आहे परंतु त्या कौशल्याचा परिपूर्ण फायदा उचलता आला नाही. कलात्मकतेची गोलंदाजी या गोलंदाजाकडे असल्यामुळे अशा प्रकारचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. वळण घेणारे पाहायला मिळतात. सौरभला अचंबित केलं. सरप्राईज केलं. डॉट बॉल. आता मात्र या वेळेला आपण पाहताय दोन्ही टर्न करण्याची कला आहे. इथे फिल्डरने केली चुकी. सत्या त्या ठिकाणी पुढे सरसावले गेले होते. 1 रन आणि दुसऱ्या धावेसाठी पलटले. डायरेक्ट हिट होऊ शकला नाही आणि जवळजवळ आपण पाहताय 3 रन्स इन्क्लूड होतील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 5 सिंगल मधून डबल, डबल मधून ट्रिपलला यावेळेला प्राधान्य देत असताना हेच कौशल्य असतं एखाद्या खेळाडूच्या नात्याने. या 3 धावा आल्या आणि संघाची धावसंख्या 23 ला जाऊन पोहोचली गेली. 23 ला 2 धक्के बसले गेले. 2
दोन षटकांचा एकंदरीत खेळ संपन्न झालाय. संघाची धावसंख्या 23 ला 2 धक्के बसले गेलेत. घेऊया एक छोटासा डी. ते 20 रन झालेले आहेत आणि 2 गडी बाद आपण पाहतायत. आर के चारकोप बंदर पाखाडी रणजित दादा किनी यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहायला मिळतोय. चारकोप बंदर पाखाडी ही टीम फॉर्मामध्ये असलेला संघ. एका साईडला नवघर टीम आपण पाहतायत. बलाढ्य संघ आहे. चांगला बॉल पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर ज्या पद्धतीने पंचांकडे दाद मागितली होती सचिन यांनी, परंतु त्या अपील मध्ये तेवढा उत्साह जास्त दिसला, आत्मविश्वास कमी पाहायला मिळाला होता. गोलंदाज धवलला आपण पाहतात. धवल सोलंकी त्याला आपण पाहतायत. चांगला बॉलर आहे, नो डाऊट अबाउट इट. जबरदस्त या बलाकरांच्या बॅट मधून स्विचिटचा फटका. चेंडू फार वेगाने निघून जातोय आणि प्रताप भोईर यांचा इशारा येतो. यस, इट इज अ 4 रन. गुड शॉट. पहा ग्रीप पोझिशन मध्ये आले. वेळ होता, थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. फ्लाइट दिली होती या बॉलला आणि त्यामुळे ऍडजस्टमेंट झालं आणि सरळ चेंडूला या वेळेला फिकून दिले. स्वरा एंटरप्राइजेस च्या बॅनरला अभिवादन करणारा चौकार. चांगला फटका खेळला होता करण. 3 बॉलमध्ये 5 रन आतापर्यंत त्याच्या बॅट मधून आलेत. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन या. राजन 11 बोरिवली आणि रॉयल स्टोनर मीरा रोड. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक रन तर मिळेल. प्रयत्न करतायत, मोठे फटके यावेत, परंतु त्यासाठी प्रयत्नांची परमेश्वर म्हटलं जातं. कारण ज्या पद्धतीने बॅटिंग करतोय ना, रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालाय, परंतु स्वतःवर थोडासा नाखुश आहे कारण जेव्हा तुम्हाला सॅटिस्फाईड कधी मिळतं, जेव्हा मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होतात, धावांवर धावा येतात आणि तुमचा बॅटिंग ॲव्हरेज जो स्ट्राईक रेट असतो तो चांगला मेंटेन करतात, त्यावेळेला एक मिळालेलं समाधान भरपूर काही सांगून जातं. ऑन साइडला खेळला गेलाय. फिल्डर आहे त्या ठिकाणी, कोणतीही चुकी करणार नाहीये. मोनिश मॅग्निफिसंट कॅच. फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. टीम पाहायला मिळाली आणि एका साईडला दीपेश फाउंडेशन अर्थातच दिनेश पाटील प्रेझेंट आरसीसी पेठ या टीमने जबरदस्त खेळ साकारला गेला. प्रणय कोळी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. प्रणयने काय जबरदस्त आगाशीमध्ये काल धुमाकूळ घातला होता. एक मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावला. एमसीसी क्रिकेट क्लब एमसीसी चषक उद्याच्या दिवसात ते पुन्हा एकदा इन ऍक्शन पाहायला मिळतील.
ऑन साइडला खेळ शॉट ऑन पूल केला जातो. योगेश पुढे सरसावेल, परंतु इथून आपण पाहतायत 4 रन मिळतील, 4 रन मिळतील. योगेश पंच थांबवा, जरा धावणं थांबवायचंय, कारण या वेळेला ऑलरेडी कंट्रोल नव्हतं, नियंत्रण नव्हतं. हा चौकारच आहे, चौकार आहे, कारण ऑलरेडी बाउंड्री लाईनच्या बाहेर त्याचा पाय होता आणि त्यामुळे हा चौकार आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्यांचे 12th मॅन सुद्धा साक्षीदार आहेत. रिषभ संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते फलकावर. 33 धावा, 33 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. 33 धावा झालेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं 3 कंप्लीट झालं. जय दाभेकर यावेळेला चांगली स्कोरिंग करत असताना 3 षटकांच्या समाप्ती अखेर 33 रन, 11ची सरासरी मेंटेन केली गेली. चांगली सरासरी म्हणून संबोधली जाईल यात मात्र शंका नाहीये. आज टेनिस बॉल क्रिकेटला सुगीचे दिवस आल्यानंतर झटपट क्रिकेट आला, आधुनिक क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं आणि टेक्नॉलॉजी आल्यामुळे तर अजून सोपं झालं. प्रत्येकाच्या एकमेकांचा अभ्यास करत असताना पाहायला मिळतात आणि अशा वेळेला प्रत्येक बॅटर विचार विनिमय करत असतो. 11 ते 12, 12 ते 15 धावा या प्रति षटकामागे येत आहेत. तर वेल अँड गुड, बेस्ट अँड बेटर. 4 षटकांमध्ये, शॉर्ट टर्म मध्ये तुम्हाला 4 षटकांमध्ये चांगली गुणवत्ता सिद्ध करावी लागते. तर या राजन 11 बोरिवली टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. योगेश गोलंदाजी मार्कवर येत आहेत. या राजन 11 बोरिवली टीमचे कॅप्टन आलेले आहेत. रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमचे कॅप्टन या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 ला 3 चौपॉल 3 आपल्याला पाहायला मिळतो. 3 षटक समाप्तीवर झाले, 33 रन झालेले आहेत, 3 विकेट्स मिळालेत. हा योगच अंकांचा. करण आणि प्रणय अशी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. शेवटचं षटक असेल. शेवटचं षटक म्हणजे ग्रामीण भाषेमध्ये म्हटलं जातं की हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर. आणि योगेश भरपूर वेळा आपण पाहिले योगेशला मातीच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करताना, सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर चांगली गोलंदाजी करताना, रबर बॉल मध्ये सुद्धा त्याचा बोलबाला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे परफेक्ट एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला ऑन साइडला काय फटका खेळलाय आणि सरळ चेंडूला यावेळेला फेकून दिलाय 4 रन साठी. अतिशय चांगला चौकार. सिद्धार्थ च्या स्वागतासाठी हा चेंडू निघून गेला होता आणि उमेरच्या चौकार मिळाला. संघाची धावसंख्या 37 वर जाऊन पोहोचली गेली. नजाकत भरा शॉट होता करणच्या बॅट मधून. काय करणचा हा फटका रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल. झोपला शॉट. सदोतीस रन झालेले आहेत. 3 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. करण 10 वर खेळी करतोय. चला थोडस स्पीडअप करा जरा गेम. बॉल त्या मैदानाच्या आतमध्ये. आदरणीय सन्माननीय रणजितदादा किनी आरकेदादा यांच्याकडून आपण पाहतायत आणि त्याचप्रमाणे दिनेशजी पाटील आपण पाहू शकतात. यांच्याकडून 500 रुपयांचा कॅश प्राइज आलेला आहे या चौकारासाठी. करणने जो अप्रतिम चौकार ठोकला, कारण दिनेश पाटील ऑनलाईन मॅचचा आनंद सातत्याने कुठलीही स्पर्धा असो ते घेत असतात आणि त्यांना माहिती आहे की पप्पू तोडकरचा अशाच पद्धतीने तो चौकार सातत्याने पाहायला मिळतो, षटकार पाहायला मिळतो. ह्या वेळेला सचिन थोडेसे मिस करतायत. इथून खराब फिल्डिंग. 4 रन बाईच्या स्वरूपात मिळतील. चौकार 4 रन मिळतील. परशुराम पाटील सरांचा इशारा होतो बाईच्या स्वरूपात. या 4 धावा नशिबाचा चौकार. चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 41-41.
41 ला 3 41. मोतीलाल शाह साहेब यांना आपण पाहतायत एक उत्कृष्ट पॅकर्स आणि गोड स्वभावाचे धनी यांची अंडरआर्म स्पर्धा गेल्या वर्षात पार पाडली गेली, आम्हाला संधी दिली गेली होती. यंदाच्या वर्षात तारापूर प्रीमियर लीग आम्ही मिस केली. अतिशय चांगला बॉल होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा वळण घेणारा हा चेंडू पाहायला मिळतो. सचिनच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. लेग कटर ज्या पद्धतीने गोलंदाजी करतो ना, अप्रतिम. पंच तुम्हाला थोड्या वेळासाठी कोणताही रिव्ह्यू मिळणार नाहीये, याची दखल घ्या. तर कोणत्याही प्रकारचा रिव्ह्यू नसेल. 41 ला 3. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका अगदी नेत्रदीपक आहे. फार वेगाने चेंडू चाललाय आणि सरळ चेंडू निघून जाईल 4 धावां करता. काय फटका खेळला होता. तसं तर चर्चगेटचा मरीन ड्राईव्ह सुद्धा चांगला आहे, परंतु त्यापेक्षा या स्ट्रेट ड्राईव्हचा फटका ब्युटिफुल चौकार. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 45-45. जबरदस्त यावेळेला आपण पाहताय 360 डिग्री मध्ये खेळणारा खेळाडू बाईच्या स्वरूपात. ही धाव मिळेल, धावा कोणत्याही पद्धतीने होत, कशाही होत, परंतु धावा येणं फार गरजेची गोष्ट आहे. योगेश आज निराश आणि हतबल होत असताना हा वेळ आपण पाहतायत. या खारबाव टीमचा वंडर बॉय प्रणय पाटील. आपण व्यासपीठावर या. 49 एकंदरीत धावसंख्या जाऊन पोहोचते. धावा एक्स्ट्रा स्वरूपात फार मोठ्या प्रमाणात आलेत या पहिल्या इनिंग मध्ये. प्रणय कोळी फक्त पाहतच राहत आहेत करणची बॅटिंग, कारण एखादा खेळाडू चांगला लयबद्ध झालाय तर दुसऱ्या फलंदाजाने फक्त त्याचा बॅटिंगचा मनमुराद आनंद घ्यावा, आणि ते प्रणय कोळीने आतापर्यंत केलंय. 4 चौकार आले, त्यामध्ये आपण पाहिलं 2 22चे चौकार पाहायला मिळाले. करणने जबरदस्त बॅटिंग केले. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग केलाय. स्टँड अँड डिलिव्हर शॉट, नो बॉल. ओ स्टेपिंग, सोने पे सुहागा. 9+6 7 धावा मिळतील, आणि या 7 धावेने संघाची धावसंख्या तब्बल 56. RK चारकोप अर्थातच बंदर पाखाडी टीम रणजित दादा केनी यांनी पुरस्कृत केलेला हा संघ पाहायला मिळतोय. आक्रमकता कशी असावी करणने आतापर्यंत सिद्ध करून दाखवलंय. 56 धावा झालेत. फ्रीडचा बॉल होता, ऑन साइडला खेळलाय. फिल्डर आहेत का त्या ठिकाणी, त्यांना बीट करत चेंडू निघून जाईल. अक्षय सोनेला बीट करत आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या अभिवादनासाठी या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर तब्बल 62. 62 रन, 63 धावांचं लक्ष्य. जबरदस्त आक्रमकता दाखवली. हे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करत असताना, कारण प्रेक्षक वर्ग म्हटलं तर बॅटरी बॅकअप असते, एखाद्या खेळाडूला ऊर्जा देत असते, आणि प्रेक्षक गॅलरी म्हटलं तर एनर्जीचा पॉवर हाऊस म्हणून म्हटलं जातं. चांगली बॅटिंग केली. सुपर बॅटिंग करत असताना करण. कल्पेजी पाटील यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. अक्षय साडम यांच्याशी बातचीत करत असताना उद्याचं शेड्यूल, मॅच समाप्त झाल्यानंतर काय, संपूर्ण हा आढावा, पुढच्या वर्षाची टुर्नामेंट बद्दल चर्चा, अशा प्रकारचे मात्र दिलगिरी व्यक्त करतील की कशा पद्धतीने पुढच्या वर्षीचा आत्ताच प्लॅन या वेळेला जरूर प्लॅनिंग केलं गेलंय.
तर या दोन्ही संघाचे कॅप्टन राजन 11 बोरिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड. या रॉयल स्टर्नर मीरा रोड टीम के कप्तान या कुणाल तडियाळ या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या आपण टॉस करूया लगेच. जयदीप पाटील यांच्या शुभ हस्ते. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन टीमच्या दरम्यान टॉस जयदीपजी पाटील यांच्या शुभ हस्ते होत असताना पाहायला मिळतोय. राजन 11 बोरिवली टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड टीमला बॅटिंग साठी पाचारण केले गेले. ह्या ट्रॉफीज आपण पाहू शकतात. आर.के. दादा यांनी पुरस्कृत केलेल्या या ट्रॉफीज रणजित दादा किने यांनी. चला फिल्डिंग सजून घ्या. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील. विजयासाठी 63 धावांचं टार्गेट सेट केले गेले. भारतीय जनता पार्टी वसई विरार जिल्हा उपाध्यक्ष कुमार रणजित दादा किनी यांच्या माध्यमातून आपण पाहत आहेत खासदार चषक 2025 आई मरुदेवी युवा प्रतिष्ठान आणि जिजाऊ प्रतिष्ठान खासदार चषक 2025. चला दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळत आहेत अक्षय पाटील आणि अक्षय सोनी. धरणी मातेला खेळपट्टीला प्रणाम करत बंदर पाखाडी टीम आपण पाहत आहेत. कारण याच खेळपट्टीने तुम्हाला नाव दिलंय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक क्रिकेटच्या साहित्यांचं आपण मान सन्मान केला पाहिजे. आज कदाचित क्रिकेटचा खेळ नसता तर तुम्हा सर्वांची गाठभेट झाली नसती. याच खेळाच्या प्रती आज आपण एका सुखादुःखात जाण्यासाठी भाग पडले. या क्रिकेटच्या खेळाने आज याच क्रिकेटने आपल्याला भरपूर मित्र दिले, जिवलग मित्र दिले. आज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपण क्रिकेट खेळल्यानंतर एक जे संबंध असतात ते जोपासले जातात. माणुसकीचं नातं याच क्रिकेटने आपल्याला दिलेलं आहे आणि त्यामुळे या क्रिकेटचा आपण सदैव ऋणी आहोत. या टेनिस बॉल क्रिकेटचा आणि याच टेनिस बॉल क्रिकेटने आमच्या समालोचकाला एक व्यवसाय दिला. याच क्रिकेटने याच टेनिस बॉलने पंचांना एक व्यवसाय दिला. याच टेनिस बॉलने YouTube लाईव्हला व्यवसाय दिला. याच टेनिस बॉलने अगदी स्कोररला व्यवसाय दिला. याच टेनिस बॉलने खेळाडूला व्यवसाय दिला. याच टेनिस बॉलने स्पोर्टच्या शॉपच्या प्रोप्रायटरला व्यवसाय दिला. तर याच टेनिस बॉलने मंडप डेकोरेटर असतील, डीजे असेल, या सर्व काही गोष्टी आज याच टेनिस बॉलने दिलेत. म्हणून या टेनिस बॉलचा आम्ही सदैव फार फार ऋणी आहे.
जाऊया मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते दोन टीमच्या दरम्यान. 63 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केले गेले. करण चव्हाण साठी सुमित वेलकम. वीरू बाबरे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. काल हार्ड लक, परंतु एक बाईक ज्याच्या नावावर पाहायला मिळते उसाटणे मुरबाड या ठिकाणी जाऊन आज चांगलं क्रिकेट वीरू बाबरे खेळत असताना पाहायला मिळतोय. ही अभिमानाची गोष्ट आहे सातपाटीकरांसाठी. आणि सातपाटी गाव म्हटलं तर 64 टीम एकाच गावामध्ये खेळल्या जातात हा रेकॉर्ड आहे. तुम्हाला विश्वास पटणार नाही, स्वतः पाहिलंय ज्यावेळेला दिवाळीच्या निमित्ताने ती स्पर्धा पार पाडली गेली. 64 टीम खेळतात. या आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटील नॉन स्ट्राइक एंडला आहेत. अक्षय सोनी एक हार्ड हिटर बॅटर. प्रणयचा पहिलाच बॉल अक्षय सोनीच्या बॅट मधून निघालेला, परंतु काय झेल टिपलाय. विवेक भंडारी त्या ठिकाणी बाउंड्री लाईन टच होते आणि इथून आपण पाहताय जबरदस्त झेल टिपत असताना ये मेरे बायत का खेळ आहे. फिल्डर म्हणजे क्रिकेटच्या खेळातील अभेद्य किल्ला. या झेल साठी, या कॅच साठी नंदकुमार पाटील साहेब यांच्याकडून 100 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. क्लास क्लास यावेळेला कॅच आपण पाहताय. ट्रिपले जरूर आपण पाहूया. ज्या पद्धतीने प्रणय कोहलीचा हा बॉल राऊंड द विकेटने आले. अक्षय सोनी होते, शफल झाले होते, हलकेसे लेग स्टंपवरून मिडल स्टंपला आले, प्ले केलं आणि सरळ चेंडू ज्या पद्धतीने मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झाला होता. हाय जंप घेऊन मात्र आपण पाहतायत हा झेल टिपला गेला. जसं आगाशीमध्ये एमसीसी क्रिकेट क्लब जी स्पर्धा सुरू आहे, एमसीसी चषक, ग्लेन वैतीच्या सुपुत्राने अर्थातच रॉश वैतीने जो झेल टिपला तो नॉमिनी मध्ये आहे. या 3 दिवसांमध्ये आगाशीच्या मैदानात बेस्ट फिल्डरचा किताब मिळेल का आज सुद्धा मात्र या ठिकाणी आपण पाहणार आहोत. परंतु इथे नॉमिनी मध्ये आता विवेक भंडारी आहेत. व्हॉट अ कॅच. क्लास कॅच यावेळेला पाहायला मिळतोय. अक्षय सोनी जागेवरून जरूर जायचं नाव घेत नव्हते, कारण विश्वास पटत नव्हता की हा कॅच टिपलेला आहे. जणू काही हाताला फेविक्विक चिपकवलाय की काय विवेक भंडारीच्या. अशा पद्धतीने झेल टिपला. याला म्हणतात डेडिकेशन, पॅशन. विवेक भंडारी मध्ये ते आहे. 18 नंबरची जर्सी परिधान करणारा ऍज अ कॅप्टन कसा असावा, लीड करणारा असावा, संघाला घेऊन चालणारा असावा, हे दर्शवत असताना आपण पाहत आहोत. मॅग्निफिसंट कॅच. चांगला बॉल टप्पा चूक पद्धतीने पाहायला मिळाला. पंचांकडे दाद आणि यस गॉन. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. ग्लेन वैतीच्या हातामध्ये हा चेंडू विसावला गेला आणि योगेश जसा आला तसाच मात्र त्या पावलांवरती बॅक टू द डगआउटच्या दिशेने येत असताना आपण पाहत आहोत. दुसरी विकेट मिळते. यस डीजे. अप्रतिम सुरेख फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता मेल खणखणीत चौकार. दबाव होता, परंतु या दबावाला न जुमानता हॅट्रिक बॉल होता. काय गोलंदाजी केले प्रणय कोहलीने. सुपर बॉलिंग. ज्या पद्धतीने प्रणय कोहली येतात गोलंदाजीवर असं वाटतं. रनअप सुद्धा चांगल्या पद्धतीने पाहायला मिळतो आणि त्याच पर्सनॅलिटी रजत अंबेरीची थोडीफार कुठेतरी आठवण येत असताना पाहायला मिळते.
4 रन झालेले आहेत, 2 विकेट्स, 63 धावांचा पाठलाग करताना 2 महत्वपूर्ण मोहरे टिपले गेले. करण चव्हाणला आपण पाहत आहेत 500 रुपयांचं सर्वेश विश्वकर्मा यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. आतापर्यंत चांगली गोलंदाजी प्रणय कोहली, एक अनुभवी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, अपकमिंग यंग टॅलेंटला घेऊन चालणारा हा गोलंदाज विवेक भंडारी, करण चव्हाण. समोरच आपण पाहताय 7 नंबरची जर्सी परिधान करणारा चांगले खेळाडू आहेत आणि ग्लेन वैती या संघाचा खऱ्या अर्थानं बॅकबोन आहे. सरप्राईज करून जाणारा चेंडू ग्लेन वैतीच्या हातामध्ये. चांगल्या बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने ऑफ स्टंपच्या थोडस बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. इथे सतीशला काही चेंडू समजला नाही. टप्पा पडल्यानंतर थोडासा गिरकी घेणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. फिरकीचा मारा सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. हलक्याशा हाताने चेंडूला फिंगर चा परिपूर्ण रोल अदा करत असताना ब्युटीज ऑनली स्किंडी, वैविध्यता आहे गोलंदाजामध्ये. हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा दिली गेली. सतीशच्या द्वारे 1 रन मिळेल शेवटच्या बॉलवर आणि संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर 5 वर जाऊन पोहोचले गेले. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी आता जवळजवळ 58 रनचं टार्गेट असेल, 58 रनची गरज असेल. 63 धावांचं टार्गेट सेट केले गेले. 18 बॉल आणि 58 रन्स हे सामन्याचं समीकरण. 19.33च्या सरासरीने प्रति षटकामागे खेळावं लागणार आहे. म्हणजे मॅक्झिमम जर आपण पाहिलं तर 20 रन्स च्या सरासरीने खेळावं लागेल. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण पाहत आहात खासदार चषक 2025. चांगला बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा शरीराचा वेध घेणारा हा बॉल. मिस्टर प्रणय अनिकेत गोलंदाजी मार्कवर पहिलाच बॉल. चांगला बॉल होता. ह्या वेळेला पंचांकडे दाद जरूर मागितली गेली. पंच स्पष्टपणे नकार दिला आणि बाईच्या स्वरूपात 1 रन मिळेल. परशुराम पाटील सर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर 6 या धावसंख्येवर. 6 रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. 2 फलंदाज बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अक्षय पाटील आज प्रमोट केले गेले ओपनिंग बॅटर म्हणून. साई 11 नवघर टीम ऍज अ बॅटर म्हणून आज काय किमया साध्य करेल. कारण जेव्हा या खेळाडूला 5व्या 6व्या 4थ्या क्रमांकावर पाठवलं जातं तेव्हा बेधडक बॅटिंग करतो. परंतु इथे सिच्युएशन वेगळी आहे. टॉस झाला. बॉल पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. ग्लेन वैती, चतुर नार्वेकर हे असे 2 खेळाडू पाहायला मिळतात. प्रणय कोहली की सिनियर खेळाडू आहेत आणि या खेळाडूंना घेऊन चालतात ही महत्वाची बाब आहे. चांगला बॉल होता. पायावरचा चेंडू अगदी मनगडाचा वापर करत खेळून काढला गेलाय. करण चव्हाण पुढे सरसावेल. काय बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह पाहायला मिळते. मनीष पुढे सरसावले गेले. आतापर्यंत संघाची धावसंख्या जय आम्हाला दर्शवत आहेत की 7 रन झालेले आहेत. क्रॉस बॅटचा उपयोग करत असताना शफल होऊन खेळण्याचा मनसुबा बाळगला होता. इथून 1 रन जरूर मिळेल. बाईच्या स्वरूपात मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. धावा परिपूर्णता थांबवलेत. आरके चारकोप बंदर पाखाडी रणजितदादा किनी यांनी पुरस्कृत केलेला संघ. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा प्रयत्न जारी आहेत. परंतु त्या रडार मध्ये मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत नाहीयेत आणि वारंवार बाईज लेग बाईज याच धावा येत असताना पाहायला मिळतात. आणि त्यामुळेच की काय परशुराम पाटील सर सुद्धा त्या ठिकाणी थोडेसे थकलेले त्याला मिळाले. फर्स्ट अटेम्प्टला स्माइल तर बनतेच, ते मात्र शंका नाहीये. कारण उभं राहणं ही खाऊ गोष्ट नाहीये.
पंचांची भूमिका साकारणं हे वडापाव खाण्या इतकं सोपं नाहीये, कारण पंच हे पंच नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. कारण पंचांना कधीच आपण पाहिलंय का अप्रिसिएशन करत असताना की गुड अंपायरिंग हे शब्द कधीतरी आणि कोणाच्या तरी मुखातून निघतात. कारण एखादा वेळेला आपण जेव्हा पराभूत होतो ना, त्यावेळेला पंचांवर कधीही आक्षेप घेऊ नका. पंचांचं काम हे सातत्याने चांगलं करत असतात. कोणताही पंच कोणत्याही संघाच्या फेवर मध्ये काम करत नाही. एक त्याच्याकडे कला असते आणि त्या कलेला वाव देण्यासाठी आपल्यासारख्या सर्वांची गरज असते की तुम्ही चांगली पंचगिरी करता, अप्रिसिएशन करा, तरच मात्र पहा की पंच किती चांगले अजून काम करतील. 9 रन झालेले आहेत आतापर्यंत. 9 लॉस ऑफ 2 विकेट. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. आउटसाइड द लेग स्टंप सोडून जाणार हा बॉल. यस, वाईट बॉल. प्रताप भोईर त्या ठिकाणी पाहायला मिळतात. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून प्रताप भोईर यांच्याकडे कित्येक काळ गाजवला. आज एक क्रिकेट आमच्या रक्तातच आहे, त्यामुळे आज पंचांची भूमिका साकारत असताना पाहायला मिळतात. 10 रन झालेले आहेत 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 12 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 53 रन. हलक्याशा हाताने जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. इथे विकेटवर विकेट मिळत असताना अजिंक्य आला. अजिंक्यने विकेट मिळवली. फलंदाज अक्षय पाटीलच्या खेळीला पूर्णविराम. बॉडी लँग्वेज आता मात्र पूर्णपणे निगेटिव्ह पाहायला मिळते. प्रयत्न करतायत परंतु त्या प्रयत्नाने यश मिळत नाहीये. विकेटच्या निमित्ताने घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. सनी न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 11 बॉल आणि विजयासाठी 53 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाजी मार्कवर अजिंक्य 17 नंबरची जर्सी परिधान करणारा. आलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू मागे निघून जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चतुर अर्थातच रोहित नार्वेकर, एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर आणि एक शांत स्वभावाचा खेळाडू, नेहमीच डाऊन द अर्थ असणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच आज फॅन फॉलोविंग चतुरची सुद्धा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. जेव्हा तुम्ही फॉर्मामध्ये असता त्यावेळेला तुमचं करिअर तर पुढे जातच, परंतु त्या अनुषंगाने तुमचं डिसिप्लिन सुद्धा खूप महत्वाचा भाग असतो. यावेळेला मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला होता. सतीश आणि इथे प्रणय कोळी, थोडीशी चुकी झाली. 4 रन मिळतील. चौकार 22च्या स्वरूपात चौकार मिळेल. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न त्यांनी केला गेला होता. चांगला बॉल टप्पा पडल्यानंतर अतिशय चांगल्या पद्धतीने दर्जेदार हा बॉल पाहायला मिळतो. अनबिलिव्हेबल. 15 रन 3 विकेट 4 बॉलचा खेळ झाला आतापर्यंत आपण पाहत आहेत. बॉल तयार. गोलंदाजी मार्कवर येताना पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न करतायत, परंतु सतीश एका साईडला, सनी एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. काही इफेक्ट पडत नाहीये. चांगली गोलंदाजी. सुपर मॅग्निफिसंट. पहिल्या डावामध्ये धावांचा पाऊस आपल्याला पाहायला मिळाला. षटकार चौकार आले आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना हेच हवं असतं. षटकार चौकारांची भाषा बोलायला पाहिजे, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये खेळाडू नेहमीच आपल्या संघाला विजयी करत असताना ओ स्टेपिंगचा हा नो बॉल आणि फ्री हिटचा सिग्नल मिळालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते. जाऊन पोहोचते ती फलकावर. 16 या धावसंख्येवर 16 रन्स ऑन द बोर्ड. मोठा प्रहार जरूर केला गेलाय, परंतु इथे आपण पाहत आहेत विकेट मिळेल. फ्री हिट
या स्प्रेडचा इशारा आला होता आणि त्यामुळे एकच रनवर सॅटिस्फाईड. मात्र एन्जॉय करतायत दोन्ही बॅटर सनी आणि सतीश. धाव घेण्याच्या मूडमध्ये दिसले नाही आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 16ला 3. आता इथून जर आपण पाहिलं 47 रनचं अजून सुद्धा लक्ष आहे. 6 बॉल आणि 47. सनी पटेलच्या बॅटमधून एक कणखर चौकार आला आणि संघाची धावसंख्या 20 वर जाऊन पोहोचली गेली. 5 बॉल आणि 43 रनची आवश्यकता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता, कोणती धाव घेण्याच्या प्रयत्नात नाहीयेत. डॉट बॉलची सांगता होत असताना शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत आणि विजयासाठी अजून सुद्धा 43 रनची आवश्यकता आहे. सामना भरपूर दूर चाललाय. यानंतर होणारा सामना राजन 11 बोरिवली टीम 2 हात करेल रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीम समोर. राजन 11 टीमने टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग स्वीकारले आणि प्रतिस्पर्धी संघ रॉयल स्टर्नर मीरा रोड या टीमला बॅटिंगसाठी आव्हान केले गेले. 5 रन केले गेले. तर फक्त औपचारिकता बाकी राहिले या मॅचची. इनफिल्डच्या वरून खेळले गेले. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड. आता शेवटचे 2 बॉल शेष. 11 नवघर टीम भरपूर विजयापासून दूर जात असताना पाहायला मिळत आहेत. पराभवाची चव चाखण्यास भाग पाडले गेले प्रतिस्पर्धी संघाने. ग्लेन वैती ज्याने अप्रतिम चांगलं क्रिकेट हाताळलं आपल्या करिअरमध्ये. सुप्रीमोचा मॅन ऑफ द सिरीजचा हकदार 4 व्हीलर ज्याला मिळाली होती. आशिया खंडातील नंबर 1 टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा संजय भाई पोतनीस यांची ती स्पर्धा लवकरच येत असताना पाहायला मिळेल. 9 एप्रिल ते 13 एप्रिल मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला. कॉंग्रॅच्युलेशन आर के चारकोप बंदर पाकाडी, अर्थातच आदरणीय रणजितदादा किनी, एक समाजसेवक. या ट्रॉफी ज्या पाहतायत त्या त्यांच्याच सौजन्याने आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्व ट्रॉफीज हार्डलक. 11 नवगड टीम. चला मॅचला सुरुवात होईल. दोन्ही संघ आपल्याला पाहायला मिळतील. एका साईडला संघ राजन 11 बोरिवली आणि रॉयल स्टर्नर मीरा रोड. आणि ज्यावेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल आमचे साथी समालोचक मित्र मिस्टर अक्षय साडम आपल्या समवेत जोडले जातील. त्या अगोदर मॅन ऑफ द मॅच रॉयल स्टर्नर मीरा रोड टीम मधून आपल्याला अमीर दाफेदार यांना आपण पाहणार आहोत. एक बाईक ज्यांच्या नावावर आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. नजीब मुल्ला ट्रॉफी कोण विसरेल. त्यामध्ये अतिशय चांगला क्रिकेटचा खेळ साकारला गेला होता. 9 बॉल मध्ये 26 धावा करणारा करण चव्हाण ठरतो या मॅचचा शिल्पकार. या आपण आणि 500 रुपये सर्वेश विश्वकर्मा आणि सर्वेश विश्वकर्मा यांच्याकडूनच आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी या ठिकाणी सन्मानित करणार आहोत. तरी आपण करण चव्हाण लगेच यायचे त्वरित मॅन ऑफ द मॅच साठी. सर्वेश विश्वकर्मा आणि आर के दादा, अर्थातच रणजित दादा केनी आणि त्याचप्रमाणे दीपेश फाउंडेशनचे प्रोप्रायटर दिनेश
जे पाटील यांच्याकडून 500 रुपये आलेले आहेत त्या चौकारासाठी. 360 डिग्री मध्ये खेळणारा करण चव्हाण. जी समोर शेकोटी पेटवलेली आहे त्यांना मी विनंती करेन आमच्या लाडक्या प्रेक्षकांना की प्लीज कृपया करून ती विझवा, अन्यथा स्वयंसेवक येतील आणि आपल्यावर कठोर कारवाई केली जाईल. करण चव्हाण ज्या पद्धतीने येत आहेत असं वाटतं की करण अंबाला त्या ठिकाणी येत असताना पहा त्याच्या चेहऱ्यावरची स्माइल ही दाखवते असावा अप्रोच असावा लागतो. आणि ते जो चौकार आला पप्पू तोडकरची आठवण आली आणि दिनेश पाटील दीपेश फाउंडेशनचे प्रोप्रायटर आणि अर्के दादा जे आपल्याला पाहायला मिळत आहेत भारतीय जनता पार्टीचे अतिशय एक यस पंच रिलीफ स्प्रे. तर या पण सर्वेश विश्वकर्मा यांच्याकडून 500 रुपये आले होते आणि दिनेशजी पाटील आणि अर्के दादा यांच्याकडून आपण पाहतायत पप्पू तोडकर स्टाईल मध्ये करण चव्हाणने तो चौकार ठोकला आणि त्यामुळे तुम्हाला हे प्राइज दिलेला आहे. तर थँक्यू व्हेरी मच. करण ज्या पद्धतीने रिदम मध्ये आहे, लयबद्ध झालाय, सुपर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतो. करण काय म्हणशील ज्या पद्धतीने आत्ताचा फॉर्म जो कालच्या दिवसामधला आणि आत्ताचा डे मध्ये नाईट मध्ये कसं वाटतं एकंदरीत फिलिंग हॅपी हॅपी? हो नक्कीच, पूर्ण टीमची एफर्टमुळे आम्ही ही मॅच जिंकलोय आणि पहिल्यांदाच या ग्राउंडवर आलो आणि खूप चांगलं वाटतं मॅच खेळायला इथे आणि टीम एफर्ट्समुळे जिंकलो. असं काय नाही की सोलो प्ले झालाय म्हणून, पूर्ण टीमने मेहनत केली म्हणून जिंकलो. ग्लेन वैती, चतुर जो आपण पाहतात, रोहित नार्वेकर, प्रणय कोळी असे भरपूर चांगले खेळाडू आहेत. त्यांचा तुम्हाला किती मार्गदर्शन मिळतं? हो नक्कीच, खूपच भेटतं. रोहित नार्वेकर आणि ग्लेन व्हाईटी ज्यांचा एक्सपिरियन्स असतो त्यांच्या नेतृत्वाखाली खेळण्याचा खूप अनुभव भेटतो आणि खूप त्यांना ग्राउंडचं माहिती असतं की कसं काय करायचं कसं नाही. 2 ओव्हर झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हिटिंग चालू करा, मागे प्रणय आहे, म्हणून मी त्या हिशोबाने चालू केलं. नक्कीच. अंडर फ्लड स्लाइट मध्ये जे आपण स्पर्धा पाहतोय कसं एकंदरीत बॉल परफेक्ट तुम्हाला बॅटवर येतोय, बॉल स्पष्टपणे दिसतोय तुमच्या आय कोऑर्डिनेशन नुसार? हो नक्कीच, प्रॉपर बॉल दिसतोय, काही साईडचा प्रॉब्लेम नाही, काही नाही, विकेट पण प्रॉपर आहे आणि ऑर्गनायझेशन काही बोलू पण नाही शकत, एक नंबर ऑर्गनायझेशन आहे. क्या बात आहे. थँक्यू व्हेरी मच. कल्पेजी पाटील यांचं सुंदर आयोजन, करण चव्हाण यांचं असं स्पष्टपणे मत पाहायला मिळतं. कॉंग्रॅच्युलेशन आणि बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच साठी करण चव्हाण. तर एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल दोन टीम मध्ये. अक्षय साटम यांना मी विनंती करेन. विवेक भंडारी आपण यायचंय. 100 रुपयाचं कॅश प्राइज आपल्याला सुद्धा आलंय. विवेक भंडारी आपण या. नंदकुमार पाटील यांना आपला चेहरा सुद्धा पाहायचा आहे, अन्यथा करण चव्हाणकडे आम्ही ते 100 रुपये जरूर पाठवले असते. विवेक भंडारी आपण या. 100 रुपयाचं कॅश प्राइज आहे नंदकुमार पाटील साहेब यांच्याकडून.
थँक्यू प्रमोदजी शेडगे सर, ज्यांचा आवाज आपण ऐकलात. सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व आयोजकांचं, सर्व खेळाडूंचं, सर्व पाहुण्यांचं हार्दिक स्वागत. खासदार चषक 2025 आपण बघतोय. टेनिस क्रिकेटचा भव्य नाईट बॉल चा हा थरार. कल्पेश दादा पाटील यांचं हे चांगलं आयोजन नियोजन. जाऊया मॅचच्या दिशेने, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. त्या ठिकाणी आग लावले कोणीतरी, ती आपण विझवायची आहे प्लीज. जिथपर्यंत आग विझणार नाही तिथपर्यंत मॅच ऑन होणार नाही. आग विझवायची आहे पहिला. बघा आमच्याकडे बाउन्सर आहेत, ते जर आले तर मग ते लुक खराब वाटेल. त्या अगोदर आपण ती आग विझवायची आहे, नाही तर आमचे कमिटी मेंबर्स तिथे येतील. सहकार्य करा. चला मॅचच्या दिशेने जाऊया, देऊया दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा. बॉलिंग मार्क वरती आलाय मिस्टर चंदन. उबेद खान स्ट्राईकला, मुन्ना आपण बघतोय स्ट्राईक इनला, नॉन स्ट्राईक इनला दीपेन. पहिला बॉल चंदनचा, पहिला बॉल, पहिल्याच बॉलला हुकचा फटका कन्वर्ट केलाय आणि चांगली फिल्डिंग डीप मध्ये स्क्वेअर लेग रिझनला. पहिल्या बॉलवरती 2 धावेने अकाउंट ओपन केलं जात आहे या मॅचचा. 1 चेंडू 2 धावा, 4 ओव्हरचा मॅच. याच्यानंतर चिठ्ठ्यांचा ड्रॉ देखील होणार आहे. 5 संघ वरती येतील आणि 5 संघांमध्ये चिठ्ठ्यांचा ड्रॉ. चांगला फटका इनसाइड आउट. एकच धाव, 1 ने धावफलक पुढे येईल. संघाची धावसंख्या आहे आतापर्यंत 3 धावा. दीपेन या बॅटरला आपण बघतोय लेफ्ट हँडेड बॅटर म्हणून अनेक वेळा ज्याने चौकार षटकार ठोकलेत. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करणारा हा बॅटर आहे. काय चेंडू टाकला होता, स्लोवर 1 होता. एकच धाव येते.